13 डिसेंबरचा म्हणजे आजचाच फ्रेश असा एपिसोड तो हिरी माझा मित्राचा तुम्ही पाहत आहात. काल आपण बघितलं आहे की राकेशला त्या सगळ्या अँटिक वस्तूंचे पैसे न मिळाल्यामुळे राकेश खूपच चिडलेला असतो आणि वैतागतो. आता तो त्या माणसाला शोधतो आणि म्हणतो, काय रे, पैसे कुठे आहेत माझे? तुला कळत नाही का? काल सगळेजण होते म्हणून मला घरच्यांच्या समोर पैसे मागता आले नाहीत, मला माझे पैसे हवे. तो माणूस म्हणत असतो की अहो साहेब, त्या माणसामध्ये काही अँटिक नाही आहे, माझं एक्सपर्ट येऊन हे सगळं चेक करून गेलेलं आहे, याचे मी तुम्हाला फक्त 30,000 रुपये देईन म्हणून. राजेश लगेच म्हणतो, काय म्हणतोस 30,000? डोकं आहे का तुझं जागेवरती? त्यावर तो म्हणतो, साहेब माझं डोकं जागेवरतीच आहे, फक्त तुमचंच डोकं जागेवरती नाही आहे. कुठल्याही सामानाला तुम्ही अँटिक सामान असं समजताय. तर राजेश म्हणतो, मला येडा बनवतोस का? एवढ्या लाखांचा माल दिला मी तुला आणि तू फक्त त्याचे 30,000 देणार आहेस? तर तो लगेच माणूस म्हणतो, चला मग दुकानावरती आणि घेऊन चला तुमचा माल जो लाखाचा आहे तो. बघा कोणी एवढे पैसे तरी देते का तुम्हाला बाहेर? तर राजेश त्याला धमकवत असतो, हे बघे करून. तो माणूस म्हणतो, हे बघा साहेब, उगीच कशाला वेळ घालवत आहे तुम्ही? असाल रिकाम टेकडे, पण मला काम आहेत, मी खूप कामाचा माणूस आहे, हवे तर घ्या पैसे, नाही तर राहू दे, मला जायचं आहे म्हणून. आणि नाही, तो माणूस म्हणतो, हवे तर 10,000 रुपये घ्या, नाहीतर नाही जमणार म्हणून. ते म्हणतोय, आता तर 30,000 म्हणाला होतंस, लगेच आता 10वर आलास का? तर तो माणूस म्हणतो, अहो मगाशी 20,000 रुपये दिले ना मी त्या मॅडमना आणि त्यांनी वाटले ना त्या सगळ्या कामगारांना, आता मी काय करू? आता 10,000 रुपये घ्या म्हणून फक्त, असं तो माणूस सांगतो. आणि 10,000 घ्यायचे असेल घ्या, नाही तर मला परत घ्या म्हणून. तर राजेश म्हणतो, ठीक आहे, आत्ता गरज आहे म्हणून चला आण 10,000 रुपये, असं म्हणून राजेश त्या माणसाकडून 10,000 रुपये घेतो आणि त्याला सगळे फासे उलटे पडतायत असं म्हणून राजेश निघून जातो. आता इकडे घरातला सीन दाखवलेला आहे. अंजली मामा आणि ईश्वरीशी बोलत असते आणि म्हणत असते की आज मी अनिताताईंना लिंबाचं लोणचं करायला सांगितलंय बरं का, असं ती मामाला सांगत असते. इतक्यातच आता तिथे ईश्वरी सुद्धा येते. आता मामा लगेचच मामा म्हणतात, अगं खारामधली मिरची सुद्धा करायला सांग ना. अंजली म्हणते, हो रे, मला तर ती सुद्धा ना खूपच आवडते. इतक्यात तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरीचा मूड काही ठीक नसतो. आता हे दोघेही अंजली आणि मामांच्या लक्षात येतं. अंजली म्हणते, काय झालं? इतकी गप्प काय आहेस तू? तुम्ही भांडलात वगैरे काय आणखीन? आता याच्यावरती ईश्वरी म्हणते की नाही, भांडलं वगैरे गेले नाही आहे. तोपर्यंत मामी तिथे येते आणि म्हणते, सांगून सुद्धा ना ऐकतच नाही मुलगी, नुसता ना डोक्याला ताप झालाय, अहो पाणी द्यावं जरा मला. त्यावरती मामा लगेच हो म्हणून वल्लरीला पाणी देतात. आणि आता अंजली म्हणते, काय झालं ग मामी एवढं चिडायला? तर वल्लरी म्हणते, अगं त्या लावण्याला सांगितलं होतं मी, मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस US ला म्हणून, पण नाही, मला न भेटता न सांगता गेली निघून ती US ला. नुसता एक मेसेज केलाय बघ तिने मला, असं म्हणून मामी अगदी गटगट पाणी पित असते. अंजली म्हणते, जाऊ दे अगं, इतक्या घाईने गेली म्हणजे काहीतरी टेन्शन असणार आहे ना. वल्लरी म्हणते, अगं हो, पण आपल्याला तिने काहीच सांगितलेलं नाही, शी बाबा, असं म्हणून वल्लरी पाणी पित असते. तर अंजली म्हणते, बरं जाऊ दे, तू बस बरी इथं, मी तुला एक छान गोष्ट सांगू का? वल्लरी म्हणते, सांग ना. तर अंजली म्हणते, आपल्या स्टोरूममध्ये जे काही सगळं जुनं सामान होतं ना, ते सगळं आपण देऊन टाकले. आता वल्लरी हे वाक्य ऐकल्यानंतर एवढी घाबरते, दचकून उभीच राहते आणि काय करून जोरात ओरडते. आता वल्लरी एकदम घाबरूनच उभा राहते आणि विचार करायला लागते, बापरे, म्हणजे माझी पेटी सुद्धा त्यातच गेली असेल का काय? आता वल्लरीचा अवतार बघून मामा म्हणतात, काय झालं? आता लगेच मामा म्हणतात, काय झालं? वल्लरी म्हणते, नाही काही नाही. आणि अंजलीला पुन्हा विचारते, सगळं सामान देऊन टाकलं? त्यावर अंजली म्हणते, हो अगं, ईश्वरीनं खूपच छान हँडल केली सिच्युएशन, आपण सगळं सामान दान केलं, 1 रुपयाही घेतला नाही त्या माणसाकडून. असं म्हणल्यानंतर वल्लरी इतक्या धावतच स्टोरूममध्ये जाते. मामा म्हणतात, हिला काय झालंय? कधी ना अशी वागते की जसं काय आयुष्य उद्ध्वस्तच झालंय म्हणून. आणि आता वरून अर्णव फोनवरती बोलत येत असतो. आता अर्णव येतो आणि तिथे डायनिंग टेबलच्या फर्स्ट खुर्चीवरती बसतो आणि फोनवर तो बोलतच असतो आणि बघतो तर ईश्वरी त्याला लगेचच रुसलेली दिसते. आणि अर्णव म्हणतो की ताई, ब्लॅक कॉफी दे ना प्लीज. आता अंजली म्हणते, मी द्यायची आता ब्लॅक कॉफी? आता अंजलीला घे ईश्वरीकडे बघते, तिच्या लक्षात येतं यांची काहीतरी फुगाफुगी चालू आहे म्हणून. लगेच ती म्हणते, काय झालंय क्यूट कपलला, खरंच भांडलात की काय? ना आता इथं ईश्वरी म्हणते, काय होणार आहे, आपलं बोलणं जर सामनेवाल्याला कळतच नसेल तर काय होणार, काहीच नाही ना होणार, असं ईश्वरी म्हणत असते. आता अंजली मामाला तर काही बोलावं कळतच नाही. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो की तू मला असे हिंट करून का बोलतीये? जे काय बोलायचं असेल तर ते मला सरळ बोल ना तू. आणि मला ताई,
मला एक गोष्ट सांग, मी जर एखादी गोष्ट काहीतरी बोललो तर त्याचं मिसअंडरस्टँडिंग करणं, चुकीचा अर्थ करणं हे बरोबर वाटतं का? तर अंजली म्हणते, ए बाबा, तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये मला पडू नकात हां. आणि तर अर्णव लगेच मामाला म्हणतो की मामा तू तर सांग, हे असं वागणं बरोबर आहे का? मामा पण म्हणतो, ते तुमचं तुम्ही बघा बाबा. तर ईश्वरी लगेचच त्याला हात करून म्हणते, आपलं तर भांडण आहे. आता तिला वाटतं अर्णव तिच्याशी बोलतोय का काय. अर्णव लगेच ईश्वरी हात करून म्हणते. आता इकडे वल्लरी स्टोरूममध्ये जाते आणि आता माझा बॉक्स करून अख्खं स्टोरूम हुडकते. ती इतकी घाबरलेली असते आणि म्हणत असते की मी तर इथेच ठेवलेला होता बॉक्स, म्हणजे माझा बॉक्स. म्हणून ती आजूबाजूला सगळ्या पडद्यांच्या वरती, रॅकच्या खाली सगळीकडे ते बॉक्स शोधत असते, पण काही केलं तिला बॉक्स काही सापडतच नाही. आता बॉक्स हरवल्यामुळे इतकी वैतागते ना वल्लरी, घाबरलेली असते, चिडलेली असते आणि वैतागलेली असते. तिला काय बोलावं समजतच नसतं, कारण आयुष्यभराचे पुरावे तिने सगळे जपून ठेवलेले असतात ना. आता वल्लरी जोरजोरात ओरडायला लागते, ईश्वरी लवकर ये ईश्वरी करून. आता सगळे तर घाबरतात ना, डायनिंग टेबलवरती बसलेले असतात आणि म्हणतात, मामी, अरे मामीचा आवाज आहे, अशी का ओरडायला लागली, काय झालं मामीला? म्हणून सगळेजण इतक्या फास्ट पळत येतात स्टोरूममध्ये. आता ईश्वरी म्हणते, मामी काय झालं? तर वल्लरी म्हणते, काय तुला जास्त आगाऊपणा करायला कुणी सांगितलं होतं ईश्वरी म्हणते, मी काय केलंय? आता अर्णव म्हणतो, मामी अगं इतकी काय चिडचिड करते, काय झालंय एवढं? वल्लरी म्हणते, माझं इथं इतकं महत्त्वाचं सामान होतं, पण कोणालाही न विचारता हिने सगळं भंगारामध्ये देऊन टाकलं. काय खरं सांग, तू मुद्दामून केलेस नाही सगळं? अर्णव म्हणतो, मामी ही बोलण्याची पद्धत नाही आहे, शांत हो प्लीज. ईश्वरी म्हणते, मामी हे सगळं मी मुद्दामून का करेल, आणि मला तर यातलं काही माहिती नव्हतं. आता ईश्वरीला वल्लरी बोलूच देत नाही आणि तिला म्हणते की एक शब्दही बोलू नकोस. वल्लरी खूपच चिडलेली असते. पुढे म्हणते, आता काय तू या घरची मालकी नाहीस, म्हणून तू आता सगळ्या गोष्टींवरती तूच हक्क गाजवणार का? अंजली म्हणत असते, मामी अगं शांत हो, तू रागाच्या भरामध्ये वाटेल ते बोलतीस तू सगळ्यांना, प्लीज तू शांत हो मामी, असं अंजली म्हणत असते. अंजली म्हणते, स्टोरूमधलं सगळं सामान देऊन टाकायचा निर्णय माझा आणि यांचा होता, हिचं काही नाही आहे त्यात. हिनं फक्त एवढंच केलं की स्क्रॅपवाल्याकडून पैसे घ्यायचे नाहीत, एवढंच काय ते हिनं सुचवलंय, बाकी काही नाही. पण एवढं काही महत्त्वाचं सामान होतं, अगं यात ईश्वरीचा काहीच दोष नाही. असं म्हणल्यानंतर सगळेजण ईश्वरीकडे बघतात आणि विचारतात की एवढं काय महत्त्वाचं सामान होतं? आता मामासुद्धा म्हणतात, अगं बोल. तर वल्लरी जोरात म्हणते, होता माझा महत्त्वाचा बॉक्स होता, कोणालाही त्रास होऊ नये म्हणून मी तो बॉक्समध्ये ठेवला होता. पण ही तवर मामा म्हणतात की कोणालाही त्रास होऊ नये असं काय होतं त्या बॉक्समध्ये? आता अर्णवसुद्धा म्हणतो, एक्झॅक्टली मामी काय होतं त्या बॉक्समध्ये, सांग ना. आता वल्लरीला तर सांगायचं नसतं, पण ती वस्तू तर हवी असते. मामा म्हणतात, अगं बोल ना. वल्लरी बोलतच नाही आणि एकदम ओरडते, काय होतं म्हणजे होत्या माझ्या काही जुन्या आठवणी होत्या, ज्या मी इथे जपून ठेवलेल्या होत्या. आता अर्णव म्हणतो, ओके, जर तो बॉक्स एवढा इम्पॉर्टंट होता तर तू तो बॉक्स स्टोरूममध्ये का ठेवला होता? मामा म्हणतात, बरोबर बोलतोय अर्णव, आणि आपल्या इतक्या वर्षाच्या संसारामध्ये तू त्या बॉक्सबद्दल आम्हाला तू काही सांगितल्याचं मला तर आठवतच नाही आहे. वल्लरी म्हणते, मुद्दामच नव्हतं मी तुम्हाला सांगितलं त्या बॉक्सबद्दल, कारण त्या बॉक्समध्ये माझ्या काही पर्सनल गोष्टी होत्या ज्या मी इथे लपवून ठेवलेल्या होत्या म्हणून. मामा म्हणतात, लपवून ठेवल्या होत्या वस्तू म्हणजे? आता वल्लरी चिडून म्हणते, मला माझी काही स्पेस आहे का नाही या घरामध्ये, असं वल्लरी ओरडून बोलत असते. ईश्वरी म्हणते, अहो मग मामी तो बॉक्स असा लपवून का ठेवलाय? म्हणजे मी तुमच्या पर्सनल गोष्टी समजू शकते, पण त्यात लपवण्यासारखं काय होतं? तर वल्लरी तिला बोट करून म्हणते, तुला काय करायचंय ग? आता सगळेजण हे सगळं पाहत असतात, मामीचा आवेश. मामा म्हणतात, एक मिनिट, सगळ्यांवरती आगपाकड करण्यापेक्षा त्या बॉक्समध्ये काय होतं तर ते सांग ना तू, एवढा का गोंधळ करते, इतकी का चिडलीस तू, असं मामा वल्लरीला विचारत असतात. आणि वल्लरीला तरी काही सांगायचं नसतं. वल्लरी म्हणते, बोला तुम्ही सगळेजण ना, मलाच बोला, इथं वस्तू माझी हरवली आहे, पण मला माझीच उलट तपासणी चालू आहे, सगळेजण बोला. त्यावर अर्णव म्हणतो, मामी प्लीज शांत हो, अगं तू किती बोलतेस? आणि म्हणतो की ताई, त्या स्क्रॅप डीलरला जिजूने बोलवलं होतं ना? तर अंजली म्हणते, हो यांच्या ओळखीचा आहे तो, मी यांना लगेचच फोन करायला सांगते, बघू तुझी वस्तू मिळते का, तू त्रागा नको करून घेऊ. अर्णव म्हणतो, आता तर ओके का मामी, शांत हो, मिळेल तो तुझा बॉक्स, काम डाऊन, असं अर्णव वल्लरीला म्हणत असतो. आणि ईश्वरीला म्हणतो, चला आता, म्हणून तिथून सगळेजण बाहेर निघून जातात. आता वल्लरी मनाशी म्हणत असते, त्रागा करून घेऊ नको म्हणे, इतकी माझी महत्त्वाची वस्तू होती, तो जर बॉक्स मिळाला ना तर मी उद्ध्वस्त होऊन जाईल. ईश्वरी आणि तिच्या आईचं आयुष्य मला उद्ध्वस्त करायचं होतं, आणि हे माझं सगळं स्वप्न जे आहे ना तर ते स्वप्नच राहील, असं म्हणून गामिजलेली वल्लरी स्वतःचा घाम पुसत असते. राकेश म्हणत होतो, इथं मी लाखोंची जुळाजुळ करण्याचा प्रयत्न करत होतो, पण इथं आली काय तर चोराची लंगोटी. या त्या दादाला आता मी कसं हँडल करू, आता काय करू, असं राकेश विचार करत असतो. आणि गाडीवर बसून तो निघतच असतो. इतक्यातच त्याचा फोन वाजतो. आता राकेश फोन उचलतो आणि लगेचच तो म्हणतो, इथं ही माझी बावळट बायको मला कशाला फोन करते काय माहिती, असं
म्हणून राजेश लगेचच फोन उचलतो आणि म्हणतो हां बोला राणी सरकार. तिकडे अंजली म्हणते अहो तो जो स्क्रॅप डीलर आहे ना त्याच्यामध्ये ना मामीचा चुकून एक बॉक्स गेलाय हो, तुम्ही जरा बघा ना तो बॉक्स मिळतोय का म्हणून. आता राजेश म्हणतो बॉक्स कुठला बॉक्स आणि एवढं काय महत्त्वाचं होतं आणि हे सगळं आधी नाही का त्यांच्या लक्षात आलं. अंजली म्हणते अहो मामी गेल्यानंतर आपण सगळं सामान दिलं ना आणि आपण तिला विचारलंही नाही, ती आता आली आणि खूपच चिडली होती, बघा ना प्लीज तुम्ही. आता लगेचच राजेश विचार करतो मनातच आता या 10,000 आणखीन 1,000 कमी होतील, सुखाने ना दारूसुद्धा पिऊ देत नाहीत मला हे सगळे. असं म्हणल्यानंतर राजेश म्हणतो हो ठीक आहे, हां मी बघतो करतो प्रयत्न, हां पण गॅरंटी नाही देता येणार, हां कारण कदाचित त्याने ते सगळं सामान विकलंही असू शकतं ना, असं राजेश अंजलीला म्हणत असतो. अंजली म्हणते बघा ना प्लीज. राजेश हो म्हणतो, बाय म्हणून फोन ठेवून टाकतो आणि राजेश आता मनाशीच विचार करतो की मी प्रयत्न करतो, हे अरे हट असं म्हणतो, प्रयत्न करतो म्हणून किती लोकांना आत्तापर्यंत मी मूर्ख बनवले आणि तू तर आहेसच त्यापैकी एक बावळटबाई, असं तो अंजलीबद्दल बोलतो आणि आता खिशात फोन ठेवून तिथून तो निघून जातो. आता आपण दुसरा सीन बघतोय की ईश्वरी जी आहे तर ती झाडाला पाणी घालत असते आणि पाणी इतकं घालते की त्या झाडातून पाणी वाहतं. आता अर्णव तिथं येतो आणि म्हणतो पूर आलाय. आता ती रागाने त्याच्याकडे बघते तर अर्णव म्हणतो कुंड्यांमध्ये पूर आलाय. आता ईश्वरी म्हणते सर पाणी कमी पडलं तर झाडांना जर का पाणी कमी पडलं तर ते सुकून जातात आणि त्यांना जर पाणी जास्त पडलं तर ते कोमेजून जातात. आता ईश्वरी रागाने अर्णवकडे बघून हे सगळं म्हणत असते आणि अर्णवला तर काही समजत नसते की नक्की झालंय काय म्हणून. अर्णव म्हणतो एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं आहे, मी सुंदर कुठल्याही रिलेशनशिपचं तर हे असंच असतं ना. तर ईश्वरी म्हणते हो तुम्हाला कळतं. अर्णव म्हणतो ऑफकोर्स मला कळतं ना, काही जास्त असून चालत नाही, काही कमी असून पण चालत नाही, सगळं कसं असं परफेक्ट असावं लागतं ना. पण पण ती तो परफेक्टपणा जो आहे तर तो हे कळायला सुद्धा थोडा वेळच लागतो ना. ईश्वरी म्हणते बरोबर आहे, त्यातल्या त्यात ना तुम्हाला जरा कळायला जास्तच वेळ लागतो. तर पुन्हा ईश्वरी रुसून तिकडे तोंड करून उभारलेली असते. अर्णवला समजत नसतं की का रुसते सारखी म्हणून. अर्णव ईश्वरीला म्हणतो हे बघ मी सुंदर, मामी तुला चिडून बोलली मगाशी म्हणून तू रागावलीस का, हे बघ तू नको एवढा विचार करू, मामी आहे ना ती अशीच आहे ग, तिचा स्वभाव, असं सगळं अर्णव सांगत असतो. आणि आता ईश्वरी म्हणते की आणि अर्णव म्हणतो की याचं वाईट वाटून घेऊ नको. ईश्वरी म्हणते मामी बोलल्या ना याची तकलीफ होतच नाही आहे मला. अर्णव म्हणतो मग अशी मी बेडरूममध्ये जे काही तुला बोलवलं त्याची तकलीफ झाली आहे का तुला. आता ईश्वरी वैतागून म्हणते तुम्ही काहीच बोलत नाही आहे ना म्हणून तकलीफ होती मला. अर्णव म्हणतो काय म्हणजे काय. तर ईश्वरी सांगायला जाते, परत म्हणते जाऊ दे ना सर, तुम्हाला ना कसं आहे ना की ना धड तुम्हाला बोलतं ना धड मी बोललो, तुम्हाला काही कळतं. अर्णव म्हणतो मी सुंदर तू काय बोलतेस. तर ईश्वरी म्हणते मला एवढंच बोलायचं की संसार कसा होणार. त्यावर अर्णव म्हणतो 1 मिनिट, मी तुला ऑब्झर्व करतोय की काही दिवस तू थोडी वेगळी वागतेस माझ्याशी. आता ईश्वरी शांत होऊन म्हणते म्हणजे. तर अर्णव म्हणतो म्हणजे काही झालं तर तू रिलेशनशिपबद्दलच बोलायला सुरुवात करतेस. तर ईश्वरी म्हणते मग तुम्हाला काय वाटतं. तर अर्णव म्हणतो की मला असं वाटतं की, आता ईश्वरी लगेच वाटतं की तू काहीतरी चांगलं बोलेल. तर अर्णव भस्कर म्हणतो तू अशी का वागतेस. तर ईश्वरी चिडून म्हणते अशी म्हणजे कशी, नाही बायकोची ॲक्टिंग नीट जमत नाही आहे का मला. अर्णव म्हणतो नाही मी सुंदर तू ना. तर ईश्वरी म्हणते बोला ऐकते मी, हां मला माहिती आहे तुम्हाला ना काही बोलताच येणार नाही माहिती आहे मला, असं म्हणून ईश्वरी पुन्हा रुसून बसते. अर्णवला आज काही समजतच नाही आहे. त्याला तो आठवतो की रूममध्ये तिने जो काही प्रश्न विचारला होता आणि त्याच्यावर आपण जे काही उत्तर दिलं होतं हे सगळं अर्णवला आठवतं. आता अर्णव थोडासा विचार करून ईश्वरीला म्हणतो की मी सुंदर संसार सुखाचा करण्यासाठी आणि प्रपंच वाढवण्यासाठी काय करावं लागतं. तर ईश्वरी चिडून म्हणते या प्रश्नाचं उत्तर ना माझ्याकडे आहे, तुम्ही शोधून ठेवा हे उत्तर, असं म्हणून ते पाण्याचं तिथंच टाकते आणि निघून जायला लागलेले असते. आता अर्णव लगेच पाठीमागून हाक मारतो मिस इंदोर म्हणून. ईश्वरी पाठीमागे वळून बघणारच असते. अर्णव आता मनाशीच बोलत असतो की संसार तर करायचा आहे मला, पण हिला बोलून टाकू का. इतक्यात ईश्वरी मागे वळून बघते तर अर्णव काहीच बोललेला नसतो. म्हणून ती चिडते आणि म्हणते की या मुलांना ना काहीच कळत नाही, असं म्हणून ईश्वरी सुद्धा तिथून रागारागा निघून जाते. अर्णव आता म्हणतो की बरं झालं काही बोललो नाही तर ना ही आणखीन चिडली असते, या मुलींना काही कळतच नाही. आता अर्णव असा म्हणतो आणि अर्णव सुद्धा तिथून निघून जातो.
आता ईश्वरी नम्रताला फोन करते आणि म्हणते, ताई माझं ना काही डोकं चालत नाही आहे गं, मी ना खूप परेशान झाली. आता नम्रता म्हणते काय झालं, तर म्हणते कोणामुळे, तर ती म्हणते काय अर्णव सरांमुळे. आता नम्रता म्हणते हे भगवान आता काय झालं, तर ईश्वरी म्हणते अगं जरासुद्धा डोकं चालवत नाही आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीची CEO आहेत, एवढी मोठी कंपनी चालवतात, कोणाला ठेवायचं कोणाला काढायचं, कुठलं प्रोडक्ट बाजारात ठेवायचं हे सगळं काही त्यांना कळतं गं, पण माझ्या मनातलं प्रेम त्यांना का कळत नाही आहे गं त्यांना. नम्रता म्हणते ते हुशार बिझनेसमन आहेत गं, मनकवडे नाही आहेत ना म्हणून. तर ईश्वरी म्हणते प्लीज हां ताई, मनकवडे तर ते बिलकुलच नाही आहेत. गेले 2 दिवस वेगवेगळे तरीके वापरून त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करते, पण डोक्यातच प्रकाशच पडत नाही आहे गं त्यांच्या. तर नम्रता म्हणते इशू अगं मुलांना मुलींच्या मनातल्या अशा गोष्टी नाही कळत, थोडी मंदच असतात गं अशा बाबतीत, त्यामुळे तू म्हणून ना तू ना जराशी पेशन्स ठेव हां. तर ईश्वरी म्हणते ताई सांगायला खूप सोपं आहे, पेशन्स ठेव म्हणे. मग नम्रता म्हणते हो का, मग एक काम कर तू ना डायरेक्ट जाऊन त्यांना सांगूनच टाक हां. तर ईश्वरी म्हणते नाही नको ते नको. आता नम्रता म्हणते इशू अगं असं काय करतेस, तर ईश्वरी म्हणते ते अगं ताई अगं खरंच गं डोकं विचार करून ना दिमाग माझा खराब झाला आहे, मी कसंही सांगितलं ना तरी कळतच नाही अगं त्यांना, माझे पेशन्स ना खरंच संपत चालली आहेत गं आता असं ईश्वरी म्हणल्यानंतर ईश्वरी पुढे म्हणते की जाऊ दे मी ठेवते फोन, म्हणून ईश्वरी चिडून फोन ठेवून टाकते. आणि नम्रता म्हणते की वेडी कुठली म्हणून. आता आपण पाहतोय दुसऱ्या सीनमध्ये वल्लरी आकाशकडे येते आणि म्हणते सगळी कामं बाजूला ठेव आणि मला स्क्रॅपवाल्याकडे घेऊन चल. आकाश म्हणतो पण, तर ती म्हणते पण नाही आणि बिन नाही आहे, माझा खूप महत्त्वाचा बॉक्स स्क्रॅपवाल्याकडे आहे, मला आत्ताच्या आत्ता तिकडे घेऊन चल. आकाश म्हणतो मम्मा ते आता पॉसिबल नाही आहे, मी ऑफिसला चाललो आहे, खूप एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तू डॅडला घेऊन जा. वल्लरी म्हणते हे बघ, वल्लरी आकाशवर ओरडून म्हणते आजकाल ना तुला तुझ्या आईसाठी वेळच नसतोय. आकाश म्हणतो मम्मा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, डॅड आहेत ना. तर वल्लरी म्हणते काय नको सांगू, ते काही कामाचे नाही आहेत, तुला घेऊन सगळ्या भंगारवाल्याची दुकानं पालती घालणार होती मी, पण तू यायला तयारच नाही आहे, कसं येणार कसा मिळणार आहे मला तो बॉक्स. जावई बापूंना तो माणूस कधी सापडेल माहीत नाही, तोपर्यंत मी काही ती वाट बघत बसू का. आता आकाश म्हणते एका साध्या बॉक्समध्ये एवढी काय पर होती आहे. तर वल्लरी म्हणते तो साधा बॉक्स नव्हता, आणि काय रे आजकाल एक काम करत नाही आहेस माझ्यासाठी, फक्त दादा 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 एवढंच करत असतोस तू, असं म्हणून वल्लरी रागारागाने तिथून वैतागून निघून जाते. आकाश म्हणतो मॉम एवढी का पॅनिक झाली होती एका बॉक्ससाठी, असा आकाश विचार करतो. ती आता वल्लरी मामाकडे येते आणि म्हणते अहो मी आता आकाशला म्हणाले होते की त्या स्क्रॅपवाल्याकडे चल, पण तू यायलाच तयार नाही अजिबात. मामा म्हणतात अगं बरोबरच आहे त्याचं, तुझ्या एका बॉक्समध्ये तू स्वतःच्या हातातली कामं सोडून काय येईल मला सांग. वल्लरी म्हणते अहो तो बॉक्स सापडणं माझ्यासाठी किती महत्त्वाचं हे कळत का नाही आहे तुम्हाला. मामा म्हणतात खरंच मला कळत नाही आहे, त्या बॉक्समुळे तू अख्खं घर डोक्यावर घेतलं आहेस, एवढं काय सोनं लागलं आहे त्या बॉक्सला, कुठला खजिना आहे त्या बॉक्समध्ये की जो हरवल्यामुळे तू एवढी हवालदिल झाली आहे म्हणून. आता वल्लरी म्हणते मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्या भावना जोडल्या गेल्यात असं समजा हवं तर तुम्ही. मामा म्हणतात भावना आणि हसायला लागतात आणि पुढे म्हणतात की भावना हा शब्द तरी माहिती आहे का तुला, भावना जोडल्या गेल्यात म्हणे, कोणाला शेंड्या लावतेस गं तू वल्लरी, असं मामा चिडून आता वल्लरीला बोलत असतात. आणि पुढे म्हणतात की वल्लरी खरं खरं सांग त्या बॉक्समध्ये काय आहे एवढं म्हणून. वल्लरी म्हणते सांगितलं असतं पण तुम्हाला नाही कळणार. मामा म्हणतात वल्लरी तुझं हे जे काही चाललंय ना ते थांबव हां, नाहीतर मला माझी सगळी कामं बाजूला ठेवून जातीने लक्ष घालावं लागलं हां यामध्ये. आता वल्लरी कुचेष्टेनं हसते आणि म्हणते तुमच्या अशा पोकळ धमक्यांना मी नाही घाबरत हां, चांगले लक्ष घालतायत म्हणे हो, असं म्हणून वल्लरी तिथून निघून जातात. वल्लरी बाहेर निघून गेल्यानंतर मामासुद्धा विचार करायला लागतात की असं काय असेल त्या बॉक्समध्ये, त्यासाठी वल्लरी एवढी वेडीपिची झाली म्हणून. आता आपण पुन्हा दुसरा सीन पाहतोय. अनिताताई आणि ईश्वरी किचनमध्ये स्वयंपाक करत असतात. अर्णव हॉलमध्ये येतो आणि गुड मॉर्निंग म्हणतो की तसं ईश्वरी जोरजोरात पळी आपटायला लागते. मामा म्हणतात अर्णव तू साईन केलेला चेक मी NGOला पोचवला बरं का. आता अर्णवचं पूर्ण लक्ष जे आहे तर ते ईश्वरीकडेच असतं आणि मामा बोलत असतात पण मी तुला एक मेल पाठवलाय तो चेक करून घे बरं का. अर्णव नुसतं हूं म्हणत असतो आणि मामा त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात अरे हो काय. तोपर्यंत त्यांचं लक्ष जातं की अर्णव पूर्णपणे ईश्वरीकडे बघतोय आणि ईश्वरी डबा भरत असते. मामा म्हणतात अच्छा हो तुमचं चाललंय का, बरं चालू दे हं. आता अर्णव लगेचच ईश्वरी डबा भरताना बघतो अर्णव आणि म्हणतो जोरात ओरडतो मामा निघतोय मी ऑफिसला म्हणून. मामा दचकतात ना एकदम आणि मामा ओरडतात की अरे किती जोरात ओरडतोय, मी इथंच आहे ना, ओरडतोय कशाला तू. तर ईश्वरी पण इकडे जोरात ओरडते. आता ती अनिता घाबरते ना आणि जोरातच म्हणते की अनिता ताई बरं झालं हां, आता थोडा वेळ तरी माझ्या डोक्याला शांतता मिळेल म्हणून ईश्वरी ओरडते. त्या अनिता ताई सुद्धा घाबरतात.
आता इकडे अर्णव म्हणत असतो, मामा सॉरी हां जरा ते. मामा म्हणतात नाही नाही इट्स ओके, लक्षात आलं माझ्या, तुमचं चालू द्या हां, असं मामा म्हणतात. आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो आणि पुढे म्हणतो की मामा तू घरीच आहेस ना, जरा लक्ष ठेव हां. मामा म्हणतात हो तू बिनधास्त जा, काळजी करू नको, मी आहे इथे. आणि तसाही तो बाहेरच गेलाय म्हणून. आता अर्णव ऑफिसला निघण्यासाठी जातो तर सारखं ईश्वरीकडे बघत जोरात म्हणतो ताई म्हणून. ईश्वरी आता घाबरते ना, तिला वाटतं अर्णव तिला ताई म्हणतोय का काय. अर्णव लगेच म्हणतो नाही नाही अनिता ताई, अनिता ताई मला टिफिन नको आहे हां, मी लंचपर्यंत येईन हां घरी, असं अर्णव सांगत असतो. डबा नका भरू, कारण ईश्वरी डबा भरत असते. ईश्वरी लगेच ओरडून म्हणते अनिता ताई या घरामध्ये इतरही लोक आहेत, इतरही ऑफिसला जाणारे लोक या घरामध्ये आहेत आणि त्यांनाही भूक लागते, तेही कष्ट करतात, त्यांच्यासाठी ना मी डबा भरते म्हणावं हां, असं ईश्वरी मोठ्या आवाजात जोरजोरात बोलत असते जेणेकरून अर्णवला ऐकायला जा म्हणून. आणि मामा चांगलीच मान हलवत असतात. आता अर्णव म्हणतो ग्रेट, बरं वाटलं हे ऐकून अनिताताई, असं मुद्दाम अनिताताईला म्हणतो. अनिताताईसुद्धा हसत असतात आणि अर्णव आता लगेचच निघायला लागतो. आता ईश्वरी म्हणते अनिताताई मला काही शॉक नाही हां, सकाळी सकाळी लवकर उठून डबे वगैरे बनवायचा, डबे भरून देण्याचा. आता इतक्यातच आकाश तिथे येतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग दादा, झालं निघायचं. अर्णव म्हणतो हा मग चल ना. तर ईश्वरी म्हणते आकाश भाऊजी, आणि पळत पळत त्याच्याकडे येते आणि म्हणते हे घ्या मी तुमच्यासाठी ना डबा बनवलेला आहे. अर्णव म्हणतो आकाश म्हणत असतो सो स्वीट ऑफ ईश्वरी, असं म्हणल्यानंतर लगेच ईश्वरी म्हणते आणि तुमच्या आवडीच्या भाज्या केल्यात हां, डबा सगळा खायचा. आकाश म्हणतो रिअली. तर ईश्वरी म्हणते वांग्याचं भरीत आणि मटकीची उसळ केली हां. आता आकाश म्हणतो हे आवडीचं आणि माझ्या. तर अर्णव म्हणते हे तुझ्या आवडीचं नाही आहे, हे असलं काही खाऊ नकोस हां, जाडवशील, चल चल. तर ईश्वरी म्हणते वेळेवर का हां, उकडलेल्या भाज्या खाणाऱ्यांना काय कळणार आहे किंमत वांग्याच्या भरताची चव. आता अर्णव म्हणतो झालं तुझं. आता ईश्वरी लगेच त्याच्याकडे हात करून म्हणते मी तुमच्याशी बोलत नाही आहे, झालंच माझं. अर्णव लगेच हात वळवतो आकाशकडे म्हणतो झालं तुझं. तर आता इथे ईश्वरीचा थोडा पचकास होतो. आकाश म्हणतो हो हो. आणि पुन्हा ईश्वरी जोरात ओरडते आणि ताई उकडलेल्या भाज्या बनवून ठेवा हां, असं म्हणून आदळापट करत असते किचनमध्ये. अर्णव म्हणतो चल ना आकाश. आता आकाश आणि अर्णव दोघेजण निघायलाच लागतात. तर अर्णव जो आहे तर जाईपर्यंत वळून ईश्वरीकडेच बघत असतो. आता ईश्वरी शेवटी आणि आजचा हा भाग इथेच संपलेला दाखवला आहे. उद्याच्या भागात आपण पाहतोय की अर्णव म्हणत असतो मी सिंदूरला तर मी सगळं सांगायचं असं ठरवलंय, पण कसं सांगू. आणि ईश्वरीला इकडे घरामध्ये करमत नसतं. अंजली म्हणते आज चिंटू नाही आहे ना म्हणून तुला करमत नाही. ईश्वरी म्हणते असून तर काय उपयोग आहे, त्यांना कुठे काय कळतं माझ्या मनातलं. आणि इकडे अर्णव जो आहे तो एकटाच मनाशी आय लव्ह यू ईश्वरी म्हणत असतो. आणि राकेशला तो दादा जो आहे तर तो राकेशला मारहाण करत असतो आणि म्हणत असतो की माझा जो बॉस आहे तोच येऊन तुझ्याकडे बघेल आता म्हणून.